मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नांदगाव तालुक्यातील पिंपराळे गावात बंजारा तांडा लोकवस्तीला गेल्या 60 ते 70 वर्षापासून वीज कनेक्शनच नाही। नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथील पिंपराळे बंजारा तांडा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी भेट दिल्यानंतर तेथील स्थानिक बांधवांनी व महिलांनी त्यांच्या समस्या मांडल्या। आम्ही या ठिकाणी 60 ते 70 वर्षापासून राहतो, पण आम्हाला वीज कनेक्शनपासून वंचित ठेवले आहे। आदिवासी समाजाला अंधाराचे दिवस काढावे लागतात, मुलांना चिमणी किंवा दिवा लावून अभ्यास करावा लागतो। आजही असे दिवस पिंपराळे येथील बंजारा तांडा येथील आदिवासी समाज काढत आहे, अशी व्यथा मांडली। नांदगाव तालुक्यातील 300 कोटींचे काम झाले, परंतु पिंपराळे गावात आदिवासी समाजाला वीज कनेक्शन नाही, ही मोठी खेदाची बाब असून पिंपराळे येथील बंजारा तांडा या ठिकाणी येत्या 30 जून 2024 पर्यंत गोरगरीब आदिवासी बांधवांना वीज कनेक्शनची व्यवस्था न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 1 जुलै 2024 रोजी लोकशाही मार्गाने MSCB ऑफिस, तहसील कार्यालय आणि नांदगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी दिले। आमच्या बरोबर आहेत। गेल्या 70 वर्ष 60 वर्षापासून ते एका शासकीय लाभापासून वंचित आहे। ते म्हणजे रोज क्षणाला लागणारी वस्तू म्हणजे ती MSCBची लाईट, त्या लाईटीपासून 60 ते 70 वर्षापासून या गावामध्ये एकदम एक हाकेच्या अंतरावर असलेलं पिंपराळा गाव, या गावामध्ये गावठाणची लाईट आहे, परंतु इथं जो आदिवासी समाज इथं स्थापित झालेला आहे, इथं रहिवासलेला आहे, त्यांना काही राजकीय अडचणीमुळे किंवा काही लोकांच्या विरोधामुळे आजपर्यंत कोणत्याही आमदारने, खासदारने, सरपंचने किंवा कोणत्याही पदाधिकारी शासकीय त्यांना लाईटीचा लाभ मिळवून दिलेला नाहीये। तर त्यांनी आमच्याकडे मागणी केली, आमच्या कानावर घातलं, त्यांच्या गावातले लोक आमच्यापर्यंत आले, आम्ही त्यांची भेट घेणार। दादा तुमचं काय म्हणणं आहे? आता गावातले लोक आमच्यापर्यंत आले, आम्ही त्यांची भेट घेणार। दादा तुमचं काय म्हणणं आहे? आता आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला या गावात लाईट पाहिजे। आमच्या तांड्यात किती वर्ष झाले तुम्हाला लाईट नाही दिली? 71 वर्ष झाली। 70 वर्ष झाले। तुम्ही कोणाला काही अर्ज केला व्यक्तीने, त्यांना लाईटीचा लाभ मिळवून दिलेला नाहीये। मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो, या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, तालुका अध्यक्षाच्या वतीने, जोपर्यंत तुम्हाला लाईट मिळणार नाही मी तुमच्या बरोबर राहील, तुमचा पाठपुरावा करून तुम्हाला लाईट उपलब्ध करून देण्याचं काम मी करेल। यासाठी मला जीव गमावा लागला तरी चालेल, मी तुमच्या लाईटची व्यवस्था करून देईन। आणि या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की जर इतके 200 मतदार इथं आहेत तरी सुद्धा ते प्रशासन काय असतील त्यांच्या अटी शर्ती मंजूर करून ते सगळ्या बाबतीत मीटर घ्यायला तयार आहे, ते स्वतः घरोघरी मीटर घ्यायला तयार आहे, तरी प्रशासन त्यांना लाईट देत नाही। तर मी जाब विचारण्यासाठी आज प्रशासन दारी जात आहे, तरी आपण सर्वांनी माझ्याबरोबर येणार आहे का? तुम्ही सगळे तर मी हात जोडून मीडिया बांधवांना, या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचे अन्याय नांदगाव तालुक्यामध्ये होत आहे, याच्यामध्ये मोठ्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून अशा गोरगरिबांना न्याय मिळवून दिला पाहिजे, एवढेच बोलतो। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।